उपसाबंदी ताबडतोब रद्द झाली पाहिजे। उपसाबंदी ताबडतोब रद्द झाली पाहिजे। कोण म्हणतंय होत नाही, कोण म्हणतंय होत नाही, कोण म्हणतंय होत नाही, उपसाबंदी ताबडतोब रद्द झाली पाहिजे। उपसाबंदी ताबडतोब रद्द झालीच पाहिजे। उपसाबंदी ताबडतोब रद्द झालीच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बाहेर घेतोय काय जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी जे काही गेली 4 दिवस झाले उपसाबंदीचा आदेश जे काही त्यांचं आमचं हे पाटबंधारे विभागाने लागू केलेला आहे, हे चुकीचं आहे। खरं म्हणजे आम्ही ज्या भागात प्रतिनिधित्व करतो, ज्या भागातले इथं शेतकरी उपस्थित आहेत, ते इचलकरंजी बंधाऱ्यापासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी पिण्याचं पाण्याचा विषयच येत नाही। कारण तेवढ्या टापूमध्ये पिण्याच्या पाण्याची एक पण योजना नाही। गेली 20 वर्षे आम्ही सातत्यानं दूषित पाण्याबद्दल आंदोलन करतोय। दूषित पाणी थांबवा, दूषित प्रदूषण थांबवा म्हटलं तर त्याच्यासाठी पाटबंधारे काय करायला तयार नाही। आणि आता उलट त्या भागातले शेतकरी हे दूषित पाणी उपसा करायला लागलेत, त्यांना पण बंदी केलेत। म्हणजे हे पाणी पुढे कर्नाटकात घालवायचा यांचा हेतू आहे आणि शेतकऱ्यांच्यावर जाणून बुजून अन्याय करायचा हेतू आहे। ह्याच्या विरोधामध्ये खरं म्हणजे आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, आम्ही घेराव घातलेला आहे। आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहील। मुद्दा असा आहे की पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नाही। पिण्याच्या पाण्यासाठी काटकसर करावी, त्याचं नियोजन करावं, जरूर करावं। पण जे पाणी पिण्याच्या योग्यच नाही त्या पाण्यासाठी सुद्धा जर तुम्ही बंदी केला तर ते अन्यायकारक होणार आहे। त्याच्या निषेधार्थ या ठिकाणचे आंदोलन आहे आणि हे जोपर्यंत निर्णय बदलत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू आहे।